जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या संदर्भात मनोज दादा यांची या प्रकृतीची म्हणजे माहिती घेण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी सुप्रियाताई सुळे आझाद मैदानावर गेल्या. त्या गेल्यानंतर परतत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना अडवलं. त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि तिथे घोषणा देण्यात आल्या की शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळ केलं. मराठा समाजाच्या काही तरुणांना असं वाटण्यामागं कारण काय? सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठा समाज खूप मोठा आहे संख्येने सुद्धा, आणि या संख्येने मोठ्या समाजामध्ये व्यक्ती तितक्या वल्ली. प्रामुख्याने दोन गट आपल्याला मराठा आंदोलनात बघायला मिळतात. त्यातला एक गट डावा वामपंथी, सर्व धर्मसमभाव, वडापाव, अख्खा गाव, तो एक आहे. दुसरा उजवा विचारसरणीचा हिंदुत्ववादी गट आहे. दोन्ही गट आपल्याला तिथं बघायला मिळतात. यामध्ये आंदोलनाचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न, याच्यापेक्षा काही लोकांना इथं मुसलमान आम्हाला थूकवाली बिर्याणी कशी खाऊ घालतायत आणि पाण्याच्या बाटल्यान बिस्किटं कसे खाऊ घालतायत त्याच्यावर जास्त त्यांचं भर आहे. की बघा इथं मुसलमान येऊन आम्हाला कशी मदत करतायत, कशा पद्धतीनं आमची लाल करतायत, याच्यातच जास्त रस असलेली लोक बघायला मिळतात बहुतेक वेळा आपल्याला. पण खऱ्याखुऱ्या आरक्षणाच्या संदर्भात गंभीर असलेले लोक ह्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. ते केवळ आरक्षणावर फोकस्ड आहेत. त्यांना आरक्षणाच्या संदर्भात देणं घेणं आहे. ते त्या विषयावर भाष्य करतायत, बोलतात. या घटनेनंतर सुद्धा एक गट आहे, एक घटक आहे हिंदुत्ववाद्यांमधला, जो एकदम हुरळून गेलाय, आनंदी झालाय. बघा शरद पवारांना सुद्धा जाब विचारला होता. शरद पवार हा अनाकलनीय एक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या विरोधात तिथे नारेबाजी झाली, घोषणाबाजी झाली. हे पवारांचं सुद्धा कारस्थान असू शकतं, त्याच्यामागे पवारांचा हात असू शकतो. याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही. काही पण असू शकतं, म्हणजे मे बी मे नॉट बी. आपण त्याच्यामध्ये असं सांगू शकत नाही. ते भविष्यातली कुठली पुढची खेळी खेळायची असेल, स्वतःला त्याच्यातून अलिप्त करून घ्यायचं. बघा मला सुद्धा तिथे दोषारोपण झालंय, किंवा काल परवाचं त्यांचं स्टेटमेंट असेल की संविधानाचं संशोधन झालं पाहिजे, काही मूलभूत बदल त्याच्यामध्ये आपल्याला घडून आणावे लागतील वगैरे वगैरे. त्यांनी डोक्यात पुढे काय प्लॅन ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचे आताचे स्टेटमेंट आणि आताच्या घटना घडतात हे आपण सांगू शकत नाही, त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. वास्तवात भाष्य करू शकतो, सांगू शकतो, पण पब्लिक ती किती पचवणार किंवा किती ऍक्सेप्ट करणार हाही मोठा प्रश्न आहे, ही मोठी शंका आहे. पण तरी सुद्धा काही जेन्युइन मराठा आरक्षणावर विचार करणारी लोक आहेत. त्यांचं स्पष्ट असं मत आहे, काही अभ्यासकांचं मत आहे की मराठा समाज आणि आरक्षणाच्या संदर्भात जे वाटोळ केलंय ते या पवार कुटुंबाने केलेलं आहे. ते कितपत योग्य आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. बंजारा समाजामध्ये जर का आपण गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे पाड्यांची नावं सुद्धा वसंत नगर आहेत. त्यांच्या मुलांची नावं सुद्धा बहुतेक खूपदा वसंत राठोड, वसंत चव्हाण, वसंत आळे, अशा पद्धतीची मी भरपूर नावं सुद्धा बघितलेली आहेत. आपल्याला जाधव, मोजकीच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये. इतकी मान्यता आहे वसंतराव नाईकांना तिथे, कारण की त्या लोकांना जाणीव आहे की वसंतराव नाईकांनी आपल्यासाठी काय केलं, आणि वसंतराव नाईकांनी खरोखर त्यांच्यासाठी खूप काही केलं. मुंडे कुटुंब, त्याच पद्धतीने वंजारी समाजासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे, या पद्धतीचं नेतृत्व मराठा समाजाला भेटलं का? किंवा मराठा समाजाने ज्या लोकांना नेतृत्व म्हणून स्वीकारलं त्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी किंवा मराठ्यांच्या कल्याणासाठी काही केलं का? हा जर का प्रश्न आपण बघितला तर ज्यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला, आता एक चर्चासत्र मी बघितलं. त्या चर्चासत्रामध्ये ॲडव्होकेट केदार, त्यानंतर राजेंद्र कोंढरे किंवा इतरही तिथे जी लोक बसली होती, त्यामध्ये लक्ष्मण माने सुद्धा बसले होते. या मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणा, तज्ज्ञ म्हणा, त्याच्यापूर्वी हरी नरके म्हणा, त्याच्या आधी किंवा त्या काळामध्ये सुषमा अंधारे, आरक्षणाच्या संदर्भात बोलतो मी पर्टिक्युलर, रावसाहेब कसबे, या लोकांच्या विधानांची आपल्याला किंवा ह्या लोकांच्या मतांची आपल्याला काय करावी लागेल, सगळ्यांची उलट तपासणी करावी लागेल किंवा यांची विधानं आपल्याला बघावी लागेल.
आपल्या या विधानातून आपल्याला काय लक्षात येतं? तर सर्वप्रथम आपण त्या पर्वाची झालेली चर्चा तिथे जर का आपण बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे तिथं लक्ष्मण मान्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं. का करण्यात आलं मला अजून समजत नाही. तो माणूस त्याचाच मुद्दा घेऊन बसलाय की आमचंच नुकसान होतंय, हे आमच्याच आरक्षणावर, आमच्यासाठीच केवळ आरक्षणाचा कार्यक्रम होता, ओबीसी सुद्धा आमच्यापेक्षा वरचढ आहेत, मराठी सुद्धा आमच्यापेक्षा वरचढ आहेत, त्याच्यात आम्ही बोलायचं काय काम आहे? खरोखर आहे, यांना बोलवायचंच काय कारण आहे मला समजत नाही. पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मण मानेसारखा व्यक्ती ज्याने मराठ्यांच्या पुरी नाचवण्याची भाषा केलेली आहे, ज्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, तेही आदिवासी मुलींचे आहे, ज्याचं हरिनरकेचं कधी पटलं नाही, त्यांच्यातले ज्यांच्यात वाद आहेत, अशा व्यक्तीला तुम्ही इतकं महान बनून की आम्ही तुम्हाला केवळ वाचलेला आहे, इतकं व्हॅल्यू दिलं जातं त्या सामनामधून संजय राऊत म्हणू नका, किंवा ही लोक का, याच्या मागची काय कारण आहेत मला अजून समजली नाही. एखाद्या हिंदुत्ववाद्यावर जर का अशा पद्धतीचे आरोप असते किंवा त्याने अशा पद्धतीचं विधान केलं असतं, त्याचं करिअर काय तोच संपला असता पूर्ण मुळातून. पण इथं काय वारे वाहतात आणि काय राजकारण होतं, हे फार आश्चर्यकारक गोष्ट आहे की अशा लोकांना सुद्धा मराठा आरक्षणावर भाष्य करायला बोलावलं जातं. म्हणजे अशा लोकांच्या हातात सूत्र द्यायची आहेत आम्हाला की ज्यांना आमच्या पुरी नाचवायच्या आहेत. हे लाजिरवाणी बाब आहे. हे खरोखर हे म्हणजे अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे. मराठा समाज खूप लवकर विसरून जातो ह्या गोष्टी. बाकीचे त्यांना लक्षात ठेवायचं आहे. 120 वर्षानंतर जरी विचारलं सोलापूरकर आणि कोश्यारी तरी सुद्धा मराठा समाजाला माहिती असतं. पण हे लक्ष्मण माने आम्हाला लक्षात ठेवायची नाहीये. तर त्यानंतरची जी लोक आलेली आहेत त्या चर्चासत्रामध्ये, ज्या लोकांचे विचार, किंवा राजेंद्र कोंढरेंना तुम्ही वेगळं ऐका, इंडिव्हिज्युअल ऐका, तुम्ही इतर कुठल्याही आरक्षणाच्या संदर्भामध्ये भाष्य करणाऱ्या व्यक्तीला ऐका. आजकाल काय झालंय, सोशल मीडियावर एक कोणीतरी असं ते हे घेऊन येतं, मार्कर घेऊन येतं आणि ते स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास किंवा मग इकॉनॉमिकली विकर सेक्शन, मग 19% ओबीसी आरक्षण आणि इतके टक्के तितके टक्के, त्या टक्केवारीमध्ये प्रत्येकजण स्वतःचं ज्ञान पाजळतो. पण इथं विनोद पाटलांसारखी काही लोक आहेत, राजेंद्र कोंढरेंसारखी काही लोक आहेत, वेगवेगळ्या विचारसरणीची लोक आहेत, पण ही लोक बरेच वर्ष झाले आरक्षणावर अभ्यास करतायत, बोलतायत, भाष्य करतायत. यांनी काय मतं मांडलेली आहेत याला आपल्याला गृहीत धरावं लागेल. आणि ह्यांच्या मते जेव्हा हे पवार साहेबांवर बोलतात तेव्हा कशा पद्धतीची त्यांची भाषा किंवा कशा पद्धतीचं यांचं भाष्य असते हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे, हे आम्ही बघत नाहीये. रावसाहेब कसबेंचं उपलब्ध भाषण सांगतंय की बाबा आम्ही मराठा आरक्षणामध्ये असा खुट्टा ठोकलाय. त्यानंतर मग राजेंद्र कोंढरेंचं एक मत येतं की बाबा त्या काळात ओबीसी आरक्षणामध्ये ज्या पद्धतीने जातीचं समावेशीकरण झालंय त्यामध्ये सगळे काही गाईडलाईन आणि सगळे काही प्रोसिजरला धाब्यावर बसून कित्येक गोष्टींना बेकायदेशीरपणे कित्येक जातींचा अंतर्भाव समावेश ओबीसी मध्ये होत असताना केवळ मराठा समाजाला आणि मोठ्या एका विस्तृत समाजाला, मोठ्या समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान सुद्धा शरद पवारांचं आहे. कारण की तेव्हा गव्हर्नमेंट सुद्धा शरद पवारांचं होतं. असं त्यांनी का केलं हे अनाकलनीय आहे. अनाकलनीय सुद्धा नाहीये. असं त्यांनी केलंय कारण की त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरलंय. ते का धरलंय त्याची सुद्धा काही कारणं आहेत, ते पुढे मी सांगतोच तुम्हाला. मराठा समाजाला गृहीत धरण्याची कारणं. त्यानंतर हरिनरके येतात. हरिनरके सांगतात की बाबा ज्या पद्धतीने आरक्षणाचा जो पायंडा आहे किंवा जी मुख्य त्याचे जे मौलिक तत्व आहे, आरक्षण ज्या मौलिक तत्वांच्या आधारे उभं केलेलं आहे ते मुळातच सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आहे, ते राजकीय प्रतिनिधित्वासाठी आहे आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. तर सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक नाही. म्हणजे आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत जे ॲडव्होकेट केदारपर्यंत आताची जी तरुण मुलं बाहेर आलेली आहेत त्यांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा सुद्धा त्यांचं हेच म्हणणं असतं की आजपर्यंत आरक्षणाचा जो तिढा आहे तो अधिकाधिक गुंतागुंतीचा करण्यामागे शरद पवारांचा सगळ्यात मोठा रोल आहे. मग तामिळनाडू पॅटर्न आपल्याकडे राबवलं जाऊ शकतं का? मग ओबीसीतून आपल्याला आरक्षण मिळू शकतं का? ह्या गोष्टी नंतरच्या. आणि आज इतक्या वर्षानंतर शरद पवारांना झालेली उपरती की आपल्याला संविधानामध्ये संशोधन करावं लागेल. तसं का करावं लागेल? तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रामध्ये का चालू शकत नाही? जेव्हा हा विषय कोर्टामध्ये जाईल तेव्हा सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय आहे की त्यांचे डिरेक्शन्स आहेत की तामिळनाडू पॅटर्न हे अपवादात्मक, म्हणजे 9th शेड्यूल जो आहे तो परत तुम्हाला रिपीट करता येणार नाहीये. तुम्हाला हे पॅटर्न रिपीट करता येणार नाही. म्हणजे तामिळनाडूमध्ये 50% वरती भेटलेलं आरक्षण हे आपल्याला इतर स्टेटमध्ये लागू करता येणार नाही. तामिळनाडूच्या सुद्धा आरक्षणाला वारंवार चॅलेंज केलं जातंय कोर्टामध्ये, पण ती लोक त्यांच्यात एकही जास्त आहे
महाराष्ट्रासारखी परिस्थिती तिथे नाही आहे. त्याच्यामुळे ते काहीतरी कृत्या करून अनेक काही गोष्टी सांगून ते प्रत्येक वेळी ते आरक्षण काय करतात ते एक्सटेंड करत नेत आहेत. महाराष्ट्रामध्ये तसं होऊ शकतं का? मराठा आरक्षणावर ही कायमस्वरूपी टांगती तलवार जी राहणार आहे. ओबीसीतून आरक्षण दिलं तर काय होईल? ओबीसीतून आरक्षण दिलं तर परत संघर्ष, परत ही लोक रस्त्यावर उतरतील, परत मग आझाद मैदान भरत, तेव्हा नेते वेगळे असतील. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ही गोष्ट निर्माणच का झाली? ह्याचा उगमच कुठे आहे? याचं जन्मस्थानच कुठे आहे? हे जर का आपण बघितलं तर हे सगळं काही तेव्हाच आहे जेव्हा ओबीसी आरक्षण डिक्लेअर झालं आणि तेव्हा पवारांनी ज्या पद्धतीची खेळी केलेली आहे, ही गोष्ट ज्या लोकांना समजलेली आहे ती लोक, त्यांना माहिती आहे की सुप्रिया सुळेंची गाडी का अडवली, का तिथे पाण्याच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या. प्रचंड तज्ज्ञ लोक बसलेली आहेत. हे मुद्दे तर मी कित्येकदा मांडलेले आहेत वारंवार. मराठा आरक्षणावर बोला, मराठा आरक्षणावर बोला. अरे मला सांगताय का तुम्ही 2018 पासून बोलतोय. तू दे बाबा आता स्क्रिप्ट लिहून मला मराठा आरक्षणावर. आता मी काय बोलू? आता याच्यात एक्स्ट्रा मी काय बोलू ते तू सांग. आता मी सांगणार होतो की पवारांनी मराठा समाजाला गृहीत का धरलं. मी जे बोललो की मी पुढे सांगणार आहे. काय आहे ना, मी एका म्हाताऱ्यांशी माझी भेट झाली काही दिवसांपूर्वी. वारकरी संप्रदायाचे आहेत आणि हात जोडून मला म्हणतात की बाबा विठू माऊलीच आहेत आमच्यासाठी पवार साहेब, शरद पवार साहेब आमच्यासाठी विठू माऊली आहेत. हे वाक्य तुम्ही सुद्धा ऐकलंय काही महाराजांच्या तोडून व्यासपीठावर बोलत असताना. तर विठू माऊली कसे आहेत काय आहेत ते त्यांना माहीत. आता ही जी व्यक्ती आहे सदर व्यक्ती, ती व्यक्ती त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं. ती मुलगी सहसा नवऱ्याला सोडून इकडेच राहत असते. मोठा मुलगा नोकरीवर आहे पण जेमतेम पगाराची खाजगी नोकरी आहे. मोजकं शेत आहे आणि लहान मुलाचं लग्न होत नाहीये. त्याचं वय निघून चाललंय. हा व्यक्ती आजही कष्ट करून खातो. आजही मी कुठलं काम करते ते सांगणार नाही, पण हेवी काम करतो आजही. एवढं आयुष्याचं वाटोळं झालंय, पण तरी सुद्धा हा माणूस हात जोडून म्हणतो की पवार साहेबांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं. एकदा एका ऑफिसमध्ये बसलेलं असताना आमची चर्चा चालू असताना एका व्यक्तीने सहज पवार साहेब हे नाव काढलं आणि त्याने विरोधात बोलत नव्हता तो. बोललं की आता पवार साहेबांचं सुद्धा काय, एक म्हातारं काठी टेकवत धावत आलं. पवार साहेबांचं काय, पवार साहेबांचं काय. तर काही नाही, फक्त विषय काढलाय. पीएम किसान योजनेचे पैसे घ्यायला आलेले होते ते म्हातारं. लक्षात घ्या. मोदींच्या. हे जेव्हा मी पाहतो की मी लहान होतो आणि आमचे अत्यंत जवळचे स्नेही, आमचे नातेवाईक अत्यंत जवळचे निकटवर्ती, ते बोलताना मला आजही आठवते. तेव्हा जगन्नाथ ढोणे आमच्याकडे हे होते, आमदार होते. त्यांच्या प्रचाराचं काम चालू होतं. मी लहान होतो भरपूर. आणि तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की सोनिया गांधी ती तर साक्षात देवी आहे. हे सुद्धा वारकरीचं. आणि त्यांना घरामध्ये पवार साहेबांचा फोटो लावायचा होता, शरद पवारांचा. पण तेव्हा ते फोटो फ्रेम बनवणं हे महाग आणि हे भानगडीचं काम होतं. तेव्हा सहज फोटो उपलब्ध नव्हते असे. काय ते मग राहून गेलं. आज ती व्यक्ती त्यांचं तेव्हा एकदम वाड्यासारखं घर होतं. आज ती व्यक्ती अत्यंत वाईट अवस्थेत आहे. मी जेव्हा ह्या लोकांकडे बघतो, ह्या म्हातारांकडे बघतो, तेव्हा मला ते ना पवार साहेबांच्या घरातलं इंद्रजाल आठवतं. यांनी काय खरं जंतर मंतर जादू कोणी येतो मेरे खेळ खिलोने, काय भुरळ घातलेली आहे मराठा समाजाला. मला आजही ही गोष्ट समजत नाही. बरं, उत्कर्ष झालाय, कुठं उत्कर्ष झालाय, कोणाचा उत्कर्ष झालाय, कशा पद्धतीने झालाय. जे कारखानदार आहेत ते श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे दूध डेरे आहेत ते श्रीमंत आहेत, सहकार लॉबीतील लोक श्रीमंत आहेत. इतर मराठा समाजाचं काय. पण तो समाज का मरतोय, तो समाज का आपलंसं मानतोय, हे सगळ्यात मोठं कारण आहे की या कुटुंबाने मराठा समाजाला गृहीत धरण्याचं. या गोष्टीचं संशोधन होणं गरजेचं आहे. याचं नेमकं काय कारण असू शकतं. मातीत जातोय आम्ही तरी सुद्धा आमचं पवार साहेबांचा स्नेह सुटत नाही, त्यांच्याबद्दलचं प्रेम सुटत नाही. खरोखर ही गोष्ट वाखाणण्याजोगती आहे, समजून घेण्याजोगती आहे. या गोष्टीचा अभ्यास करण्यासारखा आहे की याच्या मागची कारणं काय आहेत. समाजामध्ये तुम्ही गेल्यानंतर, सामान्य लोकांमध्ये तुम्ही गेल्यानंतर जर का तुम्ही बघितलं ना, तर हा माणूस पावसात भिजला आणि वारं फिरलो, कसं काय शक्य आहे. घरात बसून आपण ह्या गोष्टी यांचं आकलन करू शकत नाही. इतकेच निवडून येतात, तितकेच निवडून येतात. निवडणुकीचं काय चट्ट आहे. अनभिषिक्त सम्राट, मी गेल्या व्हिडिओत बोललोय, अनभिषिक्त सम्राट आहे आज महाराष्ट्राचा. नाही हलवू शकत कोणी, नाही काही वाकडं करू शकत. 4 पाण्याच्या बाटल्या जर का गाडीवर पडल्या तर याच्यामुळे मराठा समाजाला त्याची प्रचिती झालेली आहे आणि त्याची उपरती झालेली आहे, असं काही समजू नका तुम्ही. आजही परिस्थिती फार बिकट आहे. आजही हे षडयंत्र, या षडयंत्राचे धागेदोरे कुठून हलतायत. पाटीदार समाजाच्या आंदोलनाचं काय झालं, गुर्जर समाजाच्या आंदोलनाचं काय झालं, याच्यातून आपण बोध घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा हवा असेल तर प्रत्येकाने आपापल्या विवेकाचा वापर करणं आवश्यक आहे. दुर्दैवाने विवेक हरवलाय, तो सापडत नाहीये. तुम्हाला सापडला तर मला सांगा, आणि मला जर का सापडला तर मी तुम्हाला सांगतो. त्या विवेकापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.